रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने IPL विजेतेपद जिंकल्यानंतर संपूर्ण राज्यात अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळत आहे. युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत असून सोशल मीडियावरही RCBच्या पोस्टचा पूर आला आहे. मात्र या उत्साहाच्या वातावरणात एक महत्त्वाचा प्रश्न समोर आलाय. RCB ही एक खासगी क्रिकेट फ्रँचायझी आहे. ती कर्नाटक राज्याची अधिकृत टीम नाही. तरीही राज्यातील लाखो युवक RCBला कर्नाटकाच्या अस्मितेचे प्रतीक मानत आहेत. यावर चर्चा सुरू झाली आहे. विमर्शकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न असे आहेत. कर्नाटकातील किती जिल्ह्यात RCBने क्रिकेट अकॅडमी स्थापन केलेत? ग्रामीण भागातील किती प्रतिभावान खेळाडूंना घडवलं आहे? राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी किती गुंतवणूक केली आहे? कर्नाटकातील युवा खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना किती संधी दिल्या आहेत? कन्नड भाषा, संस्कृती आणि परंपरेचे ब्रँडिंगमध्ये कितपत प्रतिबिंब आहे? विमर्शकांच्या मते कर्नाटकातील लोकांकडून प्रचंड पाठिंबा मिळवणाऱ्या RCBने राज्यातील क्रीडा विकास आणि युवा प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक योगदान देणं आवश्यक आहे. दुसरीकडे काही सामाजिक विचारवंत युवकांच्या प्राधान्यांवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. आज अनेक युवक RCBच्या खेळाडूंची आकडेवारी सहज सांगू शकतात. पण बसवण्णा, कित्तूर आणि चन्नम्मा, संगोळी रायण्णा, केंपेगौडा, विजयनगर साम्राज्याचा इतिहास किंवा कन्नड साहित्यातील महान व्यक्तींबद्दल तितकीच रुची दाखवतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. क्रीडा आवडणं चुकीचं नाही. एखाद्या संघाला पाठिंबा देणंही चुकीचं नाही. परंतु एका खासगी फ्रँचायझीवरील प्रेमालाच कर्नाटकाचा अभिमान समजणं योग्य आहे का, यावर आता सार्वजनिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकाचा अभिमान म्हणजे केवळ एक क्रिकेट संघ नव्हे. तो आपल्या भाषा, संस्कृती, इतिहास, साहित्य, विज्ञान, उद्योजकता आणि समाजासाठी कार्य केलेल्या महान व्यक्तींची परंपरा आहे. RCBच्या विजयाचा आनंद साजरा करूया, पण कर्नाटकाची अस्मिता आणि अभिमान कोणत्याही एका खासगी क्रीडा संस्थेपुरते मर्यादित ठेवू नये. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ, ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.